नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष आहेर. मित्रांनो, आज मी तुम्हाला साहित्याच्या व्याख्या आणि स्वरूप हा घटक समजून देणार आहे. त्याविषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत. खरं तर साहित्य म्हणजे काय? साहित्य ह्या शब्दाचा अर्थ आपण जर नीट समजून घेतला तर व्यवहारामध्ये सुद्धा साहित्य हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. लहान मुलांची जेव्हा चित्रकलेची परीक्षा असते तेव्हा ते एकमेकांमध्ये संवाद साधत असतात. अरे, तू सर्व साहित्य बरोबर घेतलं का? किराणा दुकानात जायचंय आपल्याला, आपण साहित्याची यादी करत असतो. इथे साहित्य हा शब्द आहे. आणि वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी एक सखी दुसऱ्या सखीला विचारते, पूजेचं सगळं साहित्य घेतलं का? या तीनही उदाहरणात हे आपल्या लक्षात येईल की साहित्य हा शब्द सारखा जरी असला तरी त्याचे प्रसंगानुसार अर्थ वेगळे आहेत, वस्तू वेगवेगळे आहेत. म्हणून आपल्या दररोजच्या व्यवहारात सुद्धा साहित्य हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पण मित्रांनो, आपल्याला जे साहित्य समजून घ्यायचं आहे ते आहे ललित साहित्य. व्यावहारिक साहित्यापेक्षा याचं स्वरूप वेगळं आहे, याच्या व्याख्या वेगळ्या आहेत, त्याची लक्षणं वेगळी आहेत. संस्कृत अभ्यासक भामह यांनी जी व्याख्या केलेली आहे ती फार मला महत्वाची वाटते. ते म्हणतात, शब्दार्थो सहितो काव्यम. शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य होय. म्हणजे शब्द आणि अर्थ हे आपण अलग करू शकत नाही. शब्द आणि अर्थ याच्यामध्ये एक रूपत्व असावं लागतं, तेव्हा त्याला काव्य म्हणतात, असं भामहाने म्हटलेलं आहे. रुद्रट या अभ्यासकाने सुद्धा ननु शब्दार्थो काव्यम अशी व्याख्या केलेली आहे. खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. भामहाने जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्येला जणू रुद्रटाने पाठिंबा दिलेला आहे. दंडी ह्या अभ्यासकांनी शरीर तावद इष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली, इष्टार्थाने युक्त असलेली शब्दांची ओळ म्हणजे काव्य शरीर होय. इष्टार्थ, इष्ट म्हणजे चांगला, चांगला अर्थ त्या शब्दांमध्ये असला पाहिजे, ही भावना दंडीची आहे, हे आपण समजून घ्या. वामन यांनी काव्याची व्याख्या, काव्याचं स्वरूप सांगत असताना रीती आत्मा काव्यस्य असं म्हटलेलं आहे. रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदरचना म्हणजे काव्याचा आत्मा असते. खरोखर फार सूक्ष्म असा अभ्यास या संस्कृत अभ्यासकांनी केलेला आपल्याला दिसतो, की ज्या वामनांनी शब्दाचे विविध गुण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. शब्दाला विविध प्रकारच्या अर्थछटा असतात, त्याच्यातून विविध गुण निर्देश त्या ठिकाणी होत असतात. अशी काव्याची व्याख्या त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. जगन्नाथाने मात्र रमणीय शब्दांवर भर दिलेला आहे. ते असं म्हणतात, रमणीयार्थ प्रतिपादक शब्दम काव्यम. रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. खरं तर ह्या सगळ्या व्याख्यांना काही ना काही मर्यादा आहेत मित्रांनो. आता ही जगन्नाथाचीच व्याख्या घ्या, काव्यात सगळेच रमणीय शब्द असतात का हो? तर नाही. आणि म्हणून या सगळ्या व्याख्यांना त्यांच्या पुरत्या काही मर्यादा पडलेल्या आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पाश्चात्य अभ्यासकांनी सुद्धा साहित्याच्या काही व्याख्या ज्या केलेल्या आहेत त्याच्याशी मला आपल्या संस्कृत अभ्यासकांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत त्याची सुद्धा थोडी तुलना करावीशी वाटते. कार्लाइल नावाचा अभ्यासक म्हणतो, पोएट्री इज अ म्युझिकल थॉट. म्युझिकल म्हणजे ज्याच्यामध्ये लय आहे, नाद आहे, संगीत आहे, असा विचार म्हणजे काव्य होय. फार सुंदर व्याख्या केलेली आहे. आपल्याला माहित आहे, काव्याला लय असतो, नाद असतो, सूर असतो. काव्य गाऊन दाखवता येतं. अर्थात प्रत्येक कविता गाता येत नाही, हेही सत्य आहे. वर्ड्सवर्थ सारखा अभ्यासक म्हणतो, द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. उत्स्फूर्त भावनांचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य होय.
ही सुद्धा वर्ड्सवर्थने केलेली व्याख्या मला फार महत्वाची वाटते. कोलरिजने जी व्याख्या केलेली आहे, दी बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर, उत्तम शब्दांची उत्तम मांडणी म्हणजे काव्य होय. दुसरीकडे संस्कृत अभ्यासकांनी जी व्याख्या केलेली आहे ती आपण समजून घ्या. त्यामध्ये तुम्हाला साम्य दिसेल. दंडी हा अभ्यासकांनी जी व्याख्या केलेली आहे, इष्टार्थाने युक्त असलेली शब्दांची ओळ, इष्टार्थ, इष्ट म्हणजे चांगला, बेस्ट, चांगला अर्थ प्रतीत होणारी शब्दांची रचना म्हणजे काव्य, ही व्याख्या त्या ठिकाणी दंडी ह्या अभ्यासकांनी केलेली आहे. त्याच व्याख्येची छटा आपल्याला कोलरिजच्या व्याख्येमध्ये दिसते. द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर. या सगळ्या व्याख्या लक्षात घेताना आपल्याला काही साहित्याची लक्षणं, साहित्याचं स्वरूप सुद्धा आपल्या लक्षात येतं की उत्स्फूर्तता असते. आता एक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो की संस्कृत अभ्यासकांनी ह्या काव्याच्या व्याख्या करताना काव्य हा शब्द का वापरलेला आहे? खरं तर सर्व साहित्य प्रकारांमध्ये सर्वात प्रथम साहित्य प्रकार जर कोणता लिहिला गेला असेल तर तो काव्य आहे. आणि म्हणून संस्कृत अभ्यासकांनी काव्य हा शब्द सर्व साहित्य प्रकारांना अनुषंगून वापरलेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. आता दुसरा एक अर्थ मला तुम्हाला समजून द्यायचा आहे, तो म्हणजे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य. शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य हे दोन्ही वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत. शास्त्रीय साहित्यालाच आपण ललितेतर साहित्य म्हणतो. गणित हे शास्त्र आहे, व्याकरण हे शास्त्र आहे, भौतिक आहे, विज्ञान आहे, गणित आहे, रसायनशास्त्र आहे, बायोलॉजी आहे, जीवशास्त्र आहे. शास्त्राची एक परिभाषा असते. शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता असते, सत्यनिष्ठता असते आणि ते नियम सहजासहजी ते कुठेही बदलत नाही. उदाहरणार्थ गणितामध्ये 2 + 3 = 5 कुठेही जा ही बेरीज चुकणार नाही. आणि म्हणून शास्त्रामध्ये, शास्त्रीय साहित्यामध्ये सत्य ह्या मूल्यावर, सत्य ह्या गोष्टीवर भर दिलेला असतो. शाश्वत असते ते. भावना, विचार, कल्पना याला तिथे अजिबात थारा नसतो. मात्र ललित साहित्यामध्ये आपल्याला भावना, विचार, कल्पना यांचं किती महत्व आहे हे समजून घ्यावं लागतं. शास्त्रीय साहित्य वगळून जे साहित्य आहे, कथा आहे, कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे, नाटक आहे, ललित गद्य आहे, कविता आहे, या सगळ्यांचा समावेश ललित साहित्यात होतो. खरं तर लालित्यपूर्ण रचना म्हणजे ललित साहित्य. मानवी मनातील विचार, भाव, भावना यांचं प्रकटीकरण त्यात केलेलं असतं. एक सुंदर उदाहरण मला या ठिकाणी आठवतं. पाणी हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे संयोग आहे. पाण्याला आपण H2O म्हणतो. हे कुठेही गेलं तरी ते सत्य आहे. म्हणजेच हे शास्त्रीय साहित्यातील उदाहरण आहे. पण मानवी जीवन हे नदीच्या वाहत्या पाण्याप्रमाणे असावं, ह्या वाक्याचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लावू शकतो. आई ह्या विषयावरती अनेक कवींनी कविता लिहिलेल्या आहेत. त्या सगळ्यांच्या सारख्याच आहेत का? तर बिलकुल नाही. प्रत्येक कवीचं व्यक्तिमत्व, त्याची आई, त्याला भावलेली ती आई, आईची ममता ही त्याने स्वतःच्या अनुभवावर, स्वतःच्या भावनांशी संबंधित ती त्याने कवितेतून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून ललित साहित्य ह्या अनुषंगाने आपल्याला समजून घ्यावं लागतं. आता ह्या ललित साहित्यातील जे अनुभव असतात, ह्या अनुभवांचे नेमके काय विशेष आहेत? तर पहिला विशेष आहे विशिष्टता, दुसरा आहे विश्वात्मकता, तिसरा आहे सूचकता, चौथी आहे संवेदनशीलता, संवेदना क्षमता आणि भावना क्षमता. हे साहित्यातील विविध अनुभव जे आहेत त्या अनुभवांची ही खरी वैशिष्ट्य आहे. लेखक जे अनुभव मांडतो तो अनुभव त्याचा एक स्वतःचा विशिष्ट स्वरूपाचा असतो. पण त्या अनुभवांची तो जेव्हा मांडणी करत असतो
तेव्हा तो अनुभव हा त्याच्या पुरती मर्यादित न राहता तो वाचकांचा होतो. वाचकांच्या जीवनात असे अनुभव आलेले असतात आणि म्हणून त्या वाचकांना असं वाटतं की अरे हा अनुभव मलाही माझ्याही जीवनात आलेला आहे आणि म्हणून त्याच्यातूनच त्याला विश्वात्मकतेचं स्वरूप प्राप्त होतं. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य या साहित्याच्या अनुभवाचं आहे ते म्हणजे सूचकता. खरं तर सूचकतेशिवाय ललित साहित्याचं पाऊल पुढे जाणार नाही. काय सांगितलं आहे हे जसं महत्वाचं आहे ना, त्याचबरोबर काय सुचवलं आहे हे ललित साहित्यात महत्वाचं मानलं गेलेलं आहे. एका कवितेत एक कवी असं वर्णन करतो, का किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा, का नाही आले अजूनही परधाना राजा. आता आपल्याला ह्या दोन ओळी ऐकल्यानंतर लक्षात येईल की शेतातून माघारी येणारा धनी, त्या धनीची वाट पाहणारी ती शेतकरी स्त्री ह्या कवितेत आहे. पण उल्लेख केलेला आहे त्या बैल जोडीचा, परधान्या आणि राजा. त्यामुळे आपण असा अर्थ त्या ठिकाणी लिहू शकत नाही की परधान आणि राजा ही बैलजोडी अजून का आली नाही, तर परधान्या आणि राजा ह्या बैलजोडीला घेऊन येणारा आपला पती का आला नाही हे त्या कवितेतून सुचवलेलं आहे. त्याचबरोबर साहित्यातील अनुभव हे संवेदन क्षमताशील असतात. वेदना ज्याला जाणवते, वेदना जी दुसऱ्याला समजते ती संवेदना असते. दुसऱ्याचं दुःख हे आपलं वाटणं, पायात काटा टोचल्यानंतर जी वेदना असते त्या वेदनेची तीव्रता समजून घेणं म्हणजे संवेदन क्षमता. साहित्यातील अनुभव हे आपल्याला अशा प्रकारचं आपणास शिकवत असतात. आणि म्हणून आपल्याला साहित्यातील जे विचार आहेत, ज्या भावना आहेत, त्या सगळ्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. पुढचा प्रश्न असा आहे की लेखक साहित्य का लिहितो आणि वाचक का वाचतो? याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. या जगामध्ये कोणतीही गोष्ट कोणत्याही कारणाशिवाय होत नाही. प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण असतं, हेतू असतो आणि यालाच प्रयोजन म्हणतात. लेखक का वाचतो आणि वाचक का वाचतो आणि लेखक का लिहितो, या पाठीमागे काही ना काही हेतू असतात. व्यावहारिक जीवनामध्ये जसं प्रयोजन म्हणजे हेतू, कारण हा अर्थ घेतला जातो, त्या पद्धतीने ह्या प्रयोजन विचाराचा सुद्धा अभ्यास साहित्याचा विचार करताना आपल्याला करावा लागतो. साहित्य वाचल्यानंतर वाचकावर होणारा परिणाम हा वेगळा असतो, पण वाचकाचं साहित्य वाचनाच्या पाठीमागील जे प्रयोजन आहे ते वेगळं असतं. त्यातील कार्यकारण भाव आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे.